नमस्कार मैत्रिणींनो, जय सद्गुरू परिवारात तुमचे स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेची पूजा कशी करावी, शुभ मुहूर्त कोणता आहे, शुक्ल योग म्हणजे काय, कोणते मंत्र म्हणावेत आणि त्या मंत्राचा अर्थ काय आहे। वटपौर्णिमेच्या दिवशी माता सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण यमराजांकडून परत मिळवले, म्हणून विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात। शुक्ल योग म्हणजे काय? शुक्ल योग हा 27 योगांपैकी एक शुभ योग आहे। शुक्ल योग म्हणजे शुभ आणि मंगल कार्यासाठी अतिशय उत्तम योग मानला जातो। या योगात केलेली पूजा, जप, दान आणि व्रत विशेष फलदायी मानले जाते। यंदा वटपौर्णिमा ही शुक्ल योगाच्या शुभ संयोगात आली आहे। या योगात केलेली वटपौर्णिमेची पूजा विशेष पुण्यदायी समजली जाते। वटवृक्षाची पूजा कशी करावी? प्रथम गणपती आणि कुलदेवताचे स्मरण करा, वडाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि मनात प्रार्थना करा, हे वटवृक्षा, माझ्या पतीला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभू दे। हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले वाहा, दिवा आणि उदबत्ती दाखवा, नंतर दोरा गुंडाळताना हा मंत्र म्हणा, मूले ब्रह्मा, त्वचा विष्णू, शाखाया महेश्वरा, पत्रे पत्रेच्च देवश्व वृक्ष राज नमोस्तुते। या मंत्राचा अर्थ वटवृक्षाच्या मुळात ब्रह्मदेव, खोडात विष्णू आणि शाखांमध्ये महादेव वास करतात। प्रत्येक पानात देवतांचा वास आहे, अशा वृक्षराजाला माझा नमस्कार असो। वटवृक्षाला 7 प्रदक्षिणा घालताना ओम सावित्रे नमा हा मंत्र म्हणा। या मंत्राचा अर्थ, हे माता सावित्री, माझ्या कुंकवाचे रक्षण करा आणि अखंड सौभाग्य प्रदान करा। नंतर पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा, हे देवी, मला सौभाग्य, आरोग्य, सुख, यश, विजय प्रदान करा। पूजा झाल्यावर वडाच्या झाडाला नमस्कार करून सावित्री व सत्यवानाचे स्मरण करा। वडाची पूजा करण्याचा उत्तम मुहूर्त सकाळी 9 ते 10:40 आहे। अभिजित मुहूर्त दुपारी 11:56 ते 12:52 आहे। काही कारणाने सकाळी पूजा करता आली नाही तर या वेळेत पूजा करू शकता। शुक्ल योग दुपारी 2:36 आहे। हा अतिशय शुभ योग मानला जातो। मैत्रिणींनो, वटपौर्णिमा ही केवळ एक परंपरा नाही, तर पती पत्नींच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि समर्पणाचे प्रतीक आहे। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक व पारंपरिक माहितीसाठी आपल्या जय सद्गुरू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।